जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पुढच्या अप्सरेचं, गिरिजा ओक। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जिंदगी तेरी जुल्फों की नरम छांव में गुजरने पाती तो शादाब हो भी सकती थी। ये रंजो गम की स्याही जो दिल पे छाई है तेरी नजर की शुआओं में खो भी सकती थी, मगर ये हो न सका। Five, 6, 7, 8. Push it real good. Five, 6, 7, 8. मैं और मेरी ताई अक्सर ये बातें करते रहते कि गिरिजा कितना अच्छा डांस करती है। क्या बात है, ये बहुत अच्छा परफॉर्म किया आपने गिरिजा जी। आए, बहुत अच्छा किया है। एक बार जोरदार तालियां गिरिजा जी के लिए। आए, आपण जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे। गिरिजा, नेहमीप्रमाणे तू खूप सुंदर दिसतेस। थ्रू आउट द सॉन्ग तुझा ॲटिट्यूड खूप सुंदर होता आणि खूप मजा आली मला बघायला परफॉर्मन्स। थँक्यू। सुरुवात मस्त झाली, म्हणजे कवितेवर इतकं सुंदर तू लॉकिंग पॉपिंगने, स्पेशली पॉपिंगने सुरुवात केलीस। फक्त थ्रू आउट द परफॉर्मन्स फील होत होता की ती अरे काहीतरी ऑफबीट जाते सारखं असं मला आला। मुवमेंट थोडी फास्ट होत होती, पण तुझं शेवटचं जे तू मुवमेंट केलीस शोल्डर्सची वॉज अमेझिंग, कारण खूप जणांना ते जमत नाही। त्याचं टेक्निक खूप छान। ऑल द बेस्ट। थँक्यू। या एक्सपेरिमेंटचे तुला किती मार्क्स मिळतात जाणून घेऊया। दीपाली विचारे 8 मार्क्स मिळालेले आहेत। फुलवा खामकर 7 मार्क्स मिळालेले आहेत। त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 75 मार्क्स मिळालेले आहेत। गुप्ते, तुम्हाला काही खुपते? गिरिजा, तू सुपर आहेस ग, म्हणजे तू कमाल आहेस, म्हणजे तू आश्चर्य आहेस। म्हणजे तू कालच्या एपिसोडला मी असं म्हटलं होतं की तू वेस्टर्न मध्ये छान दिसत नाहीस, पण तू हा जे काय आता तू केलंस त्याच्यामुळे तू माझ्या कानफडात मारलेली आहेस छान। तर इतकं छान आहे ते। इथले जे काय हाताची मुवमेंट वगैरे म्हणतात ते कमालच आहेस। म्हणजे तू ग्रेट आहेस, तू फॅन्टॅस्टिक आहेस। सुपर परफॉर्मन्स। थँक्यू।
सर्वात आधी मला कौतुक करावंसं वाटतंय ते तुमच्या गुरूंचं, की त्यांनी हा कॉन्सेप्ट घेतला, त्यानंतर तुमच्यावर विश्वास टाकला, त्यानंतर तुमच्याकडनं हे करून घेतलं, एक वेगळा प्रकार या मंचावर घडला आणि त्याकरता हा मंच तुमचा ऋणी आहे. आणि तो तुम्ही तितक्याच निष्ठेने सादर करण्याचा प्रयत्न केलात. ती निष्ठा दिसत होती. यात तुम्ही वेगवेगळे प्रकार केलेत, ते खूप सफाईनं केलेत असं मला वाटतं. एक तर तुमचा कॉन्सेप्ट की त्या डायलॉग वरती हिपहॉप किंवा पॉपिंग अँड लॉकिंग केलं, आय प्लीजिंग होतं. आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही केल्यात आणि पर्टिक्युलरली अवधूतनी जसं म्हटलं तसं ती शोल्डर मुवमेंट ती तुम्ही केली, अप्रतिम वाटली. थँक्यू. मात्र मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते, धुप 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 ठाक, जे ठाक होतं ना ते 8 out of 10 टाइम्स बिफोर बीट आलं. जर 10 out of 10 टाइम्स झालं असतं ना तर मला कळलं असतं की ही स्टाईल आहे. बट 8 out of 10 टाइम्स जर झालं तर ती कुठेतरी आपण अगोदर करतोय. पण जेव्हा हा फॉर्म घेतो तेव्हा त्या गोष्टींवरती सुद्धा बारकाईने लक्ष देऊन आपण जर केलं ना तर हा डान्स म्हणजे हा परफॉर्मन्स तुमचा कुठच्या कुठे पोहोचला असता. बट दिस परफॉर्मन्स इज वर्थ अप्रिशिएटिंग, कारण ही कोरिओग्राफी तशी, हा कॉन्सेप्ट तसा निवडला गेला. त्यामुळे मी उठणार आहे पण आधी तुमच्या कोरिओग्राफरकडे जाणार आणि मग तुमच्याकडे येणार आहे. अवध्या मित्रा, भावा, जाणून घ्यायचंय कुठच्या अप्सरेमुळे तुझा कधी काही पचका वगैरे झालाय का रे? किती झालेत काय सांगू रे तुला बाबा.